झालेली आहे आणि ती मक्याचा चारा पूर्ण आमच्या वावरात आज पसरलेला आहे. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण याच्यावरती मल्चर मारू आणि मल्चर मारल्यानंतर त्याच्यावरती स्पीड कंपोस्ट आणि युरिया हे एकत्र करायचं आणि त्या पूर्ण चाऱ्यावरती आम्ही टाकतोय, जेणेकरून आम्हाला त्याचं खत तयार करायचंय पुढच्या पिकासाठी. शेतकरी मित्रांनो, चारा म्हणजे मका काढल्यानंतर मक्याचा जो कडबा आहे, जो चारा आहे, तो वावरात पसरलेला आहे, तो जाळण्यापेक्षा किंवा उचलून दुसरीकडे टाकण्यापेक्षा त्याचं जागेवरच कुटी करायची आणि त्याच्यावर त्याचा आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय खत तयार करायचं आहे. तर युरिया आणि स्पीड कंपोस्ट एकत्र करून आपण त्यावरती फुकणार आहोत मल्चिंग झाल्यानंतर आणि नंतर त्याला नांगराची खोलपलटी देणार आहोत. अशा पद्धतीनं आपली काळी आई समृद्ध करण्याच्या उद्देशाने जमिनीच्या पोटातील सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या उद्देशाने ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचे उद्दिष्ट हातात घेऊन हे जे पाऊल तुम्ही उचललेलं आहे हे खरोखर एक कौतुकास्पद पाऊल आहे. आणि अशा पद्धतीनं आपली काळी आई, आपली जमीन कशी आपल्याला समृद्ध करता येईल या अनुषंगाने वेगवेगळे पर्याय आपल्याला वापरून तिची उत्पादकता वाढवणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.